नमस्कार मंडळी, कवरेज.com च्या नवीन व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो। आषाढी वारी निघालेली आहे। लाखो भाविक भक्त पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मी देखील वारीसाठी जात आहे। यातच माझी भेट झालेली आहे। जे बीड मधून आजोबा जे आहेत ते तुकाराम महाराजांच्या दिंडीसाठी दिंडीत जाण्यासाठी बारामतीकडे निघालेले आहेत। आम्ही सध्या बसमध्ये आहोत। बाबांशी संवाद साधल्यानंतर बाबांचं मी म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं। अनेक वारकरी असे असतात की आपलं दुःख जे आहे ते पोटात लपवून पांडुरंगाच्या चरणी पांडुरंगाच्या नामात तल्लीन होतात। अशीच बाबांची देखील काहीशी स्टोरी मला वाटली, त्यामुळेच मी बाबांसोबत संवाद साधत आहे। बाबा कुठून आलात, काय नाव आहे? माझं किसन रावसाहेब शंख, राहणार लोणी, शहाजनपूर। बाबा वयाच्या कितव्या वर्षापासून वारी करताय? जवळजवळ वयाच्या 40 समजा 30 वर्षापासून चालू आहे ना। 30 वर्षापासून वारी। तुम्ही मला सांगितलं की अशा अशा घटना घडलेल्या आहेत, इतक्या म्हणजे काय नेमकं काय घडलं होतं? काय नाही, आईचं दुखलं, अटॅक आला आणि आई गेल्या। आणि आई गेल्यानंतर 5-6 महिन्यांनी वडील पण गेले। किती म्हणजे याच वर्षीच्या घटना आहेत काय? या वर्षातच घटना त्या 14 महिने। तुम्ही सांगितलं तुमच्या पत्नीचं देखील अशा प्रकारे अपघात झाला, नेमकं काय घडलं होतं? नेमकं काय, ते लग्नाला चालले होते, ते गाडीहून पडल्या। गाडीहून पडल्याच्या नंतर जागची जागी होते प्रयत्न केले, पण त्या काय वाचू शकल्या नाही। एकीकडे जर बघायचं झालं तर तुम्ही इतके देवाने तुम्हाला दुःख देऊन देखील तुम्ही देवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात काय? माऊलीच्या ठिकाणी आपण चाललेलो आहे आनंद घेण्यासाठी। माऊली करपा म्हणून आपलं दर्शन माऊलीचं। आणि आपल्याला पहिल्यापासून नाद आहे सगळ्या दिंडीत पैठण। देवानं इतकं दुःख तर दिलेलं आहे पदरी, पण आता देवाला चालत काय मागणार आहे? आता काय मागायचं, सुखामध्ये ठेवा देवाने आपल्या मुलाबाळाला, आपल्याला काय मागायचं, एवढंच माग। नक्कीच बाबांशी संवाद साधल्यानंतर जर बघायला गेलं तर बाबांच्या दुःखासमोर जर काही किचकट दुःख असतात, काही जणांचे मला अडचण आहे, मला वारीत जायला जमत नाही, परंतु बाबाच्या दुःखापुढे हे दुःख आपलं काहीच नाही। बाबांशी संवाद साधल्यानंतर नक्कीच समजतं एका वर्षाच्या कालामध्ये बाबांच्या घरातील 3 व्यक्ती बाबांना सोडून गेल्या, तरीही देखील बाबा त्या दुःखातून सावरत बाबा पंढरीकडे चाललेले आपल्याला पाहायला मिळतात। तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय। कवरेज.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।